नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. सोप्या आणि सुंदर तर आहेत, पण त्याबरोबर त्या युनिक पण आणि नवीन पण आहेत रांगोळ्या आणि काढायला सोप्या आणि दिसायला सुंदर अशा रांगोळ्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रांगोळ्या जर आवडल्या असतील तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, फॅमिलीला, फ्रेंड्सला. पहिली जी रांगोळी मैत्रिणींनो, आपण फुलांची मांडणी करून घेतली. आपल्याला दाराचं तोरण कसं असतं त्या टाईप रांगोळी काढायची होती, त्यामुळे आणि असं स्टेन्सिलच्या मदतीने अर्ध गोल काढून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आणि एकदम कमी कलरमध्ये काढलेली रांगोळी, थोडी मोठी रांगोळी, पण दिसायला खूप सुंदर दिसणार आहे. रांगोळी झाल्यानंतरच तुम्ही बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे प्रत्येक रांगोळीची स्टेप तुम्हाला लक्षात येईल. चॅनलवर जर नवीन असाल मैत्रिणींनो, किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण रोजच एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या तुम्हाला आपल्या चॅनल बघायला मिळणार आहेत. येणाऱ्या गुरुवारसाठी या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि तुम्ही ह्या रांगोळ्या दारासमोरही काढू शकता, किंवा जे आपले येणारे सण आहे जसे की हळदी कुंकू, मकर संक्रांत, त्यासाठीही तुम्ही काढू शकता. खूपच सुंदर आणि सोप्या आहेत. म्हणजे तुम्हाला घाई गडबड असेल तरीही तुम्ही छान छान रांगोळ्या काढू शकाल, अशा रांगोळ्या आहेत त्या. तर नक्कीच ट्राय करून बघा. रोज दुपारी आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. तुम्हाला जेव्हा पण टाईम भेटेल, जेव्हा पण टाईम मिळेल, तर नक्कीच व्हिडिओ बघत जा. जी पण रांगोळी आवडेल नक्की काढून बघत जा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करत जा. बघू शकता आपली पहिली रांगोळी रेडी झाली. किती सुंदर दिसते. तोरण जसं असतं की त्या टाईप दिसते रांगोळी. पुढची रांगोळी आता आपण 2 पट्टी अशा ठेवून घेतल्या पट्ट्या, जेणेकरून ते जे टिपके काढतोय आपण ते सरळ रेषेत येतील. त्यासाठी ही तुमच्यासाठी टीप आहे. आपण अशाच टिप्स अजून बघणार आहोत पुढच्या भागामध्ये, मी नक्कीच सांगेल तुम्हाला. त्यानंतर आपण अशी फुलांची मांडणी करून घेतोय. शेवंतीचे फुलं, असे वेगवेगळ्या कलरचे फुलं आणले होते मी, 2-4 कलरचे. हिरव्या कलरने असे टिपके काढून घेतले 2 फुलांच्या आतमध्ये, 2 फुलांच्या गॅपमध्ये. ब्रशच्या मदतीने अशी डिझाईन काढून घ्यायची. बघा एकदम सोपी सुंदर 1-2 मिनिटात होणारी रांगोळी आहे, रेडी झालेली आहे आपली पुढची रांगोळी. पट्टी ठेवली कारण आपल्याला सरळ रेष काढायची होती त्यासाठी, आणि असे मोठे मोठे 2 टिपके काढून घेतोय. हलकं प्रेस करून घ्यायचं झाकणाच्या मदतीने, म्हणजे जो असा आकार देतो तो व्यवस्थित देता येतो आपल्याला. जास्त प्रेस नाही करायचं त्या रांगोळीला, कारण मग ती अशी त्याचं पॅक होऊन बसते आणि मग तो शेप व्यवस्थित येत नाही. म्हणून एकदम हलकं प्रेस करायचं झाकणाने. तुम्हाला रांगोळी काढायला आवडते मैत्रिणींनो, पण वेळच मिळत नाही, तर तुम्ही आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या एकदा, कारण आपल्या चॅनलवरती एकदम कमी वेळेत काढता येतील अशा सोप्या रांगोळ्या मी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही चॅनलला, म्हणजे तुम्हाला एकदा रांगोळ्या बघायला मिळतील आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्या रांगोळ्या. तुमच्या कमी वेळेतही सुंदर रांगोळ्या आहेत अवेलेबल आपल्या
चॅनलवरती. इथे अशी फुलांची मांडणी करून घेतली. किती सुंदर नाजूक सोपी रांगोळी. नक्की ट्राय करून बघा. ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. तर अशा 2 पट्ट्या ठेवून घेतल्या आपण, जेणेकरून जो आकार देणार आहे तो एकदम सरळ रेषेत येईल. आपल्याला एक आयताकृती आकार द्यायचा आहे, त्यासाठी या 2 पट्ट्या ठेवून घेतलेल्या आहे मी. तुम्ही रिझल्ट बघाच नंतर, एकदम सरळ रेषेत येतील त्या, बघू शकता. आणि थोडं पुढं पाहिजे होतं त्यामुळे त्या पट्ट्या पुढे सरकवून घेतलेल्या आहे. आणि आपल्याला असा इथे क्रॉसमध्ये चौकोन काढायचे आहे, त्यामुळे छोट्या पट्टीच्या साहाय्याने असे क्रॉसमध्ये लाईन काढून घ्यायच्या. ही पण एक तुमच्यासाठी टीप आहे. आपण ते इयरबडच्या मदतीने पण करू शकतो, पण थोडी वाकडी वगैरे लाईन येईल, त्यासाठी आपण पट्टीचा वापर करतोय. सरळ रेषेत एकदम आकाशी कलरने आपण टिपके काढून घेतोय अशी. कॉम्बिनेशन कुठलं यूज करायचं सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. जे कॉम्बिनेशन तुम्हाला आवडत असेल ते त्याचा कलर वापरून तुम्ही रांगोळी काढू शकता. टूथपिकच्या मदतीने अशी आकार देऊन घ्यायचा टिपक्यांना. या रांगोळीमध्ये पण आपण फुलांचा वापर करणार आहोत. तर ही शेवटची रांगोळी आहे. आणि तुम्ही जर ही रांगोळी बघताय मैत्रिणींनो, तर तुम्ही शेवटपर्यंत रांगोळी बघत आलेला आहे, म्हणजे व्हिडिओ बघत आलेला आहात. त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून रांगोळी बघताय. तर ट्राय पण करून बघा नक्कीच. आणि अशाच रांगोळ्या आपण पुढच्या भागातही बघणार आहोत. एकदम सुंदर आणि सोप्या फुलांचा वापर करून कशा रांगोळ्या काढायचा, म्हणजे त्यात आपण रांगोळी पण यूज करणार आहोत. तर नक्की व्हिडिओ बघा आणि ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा. कशा वाटल्या रांगोळ्या कमेंटद्वारे कळवायला मला विसरू नका. रोज दारासमोर जर रांगोळी काढत नसाल तर नक्कीच काढा. छोटीशी का होईना दारासमोर रांगोळी काढत जा मैत्रिणी, एकदम पॉझिटिव्ह इफेक्ट असतो त्याचा. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर छोटीशी का होईना रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.